निष्कलंक निश्चित फलप्राप्तीचं दिव्य साधन म्हणजे ते देवाचं चिंतन आहे. वास्तव ज्ञानाचे सागरच खरे, मूर्तिमंत ज्ञानच ते चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, माणूसपणाची भांब लौकिक भागू. दिसायला माणसं असणं खूप वेगळं असतं. माणसासारखं दिसतात म्हणजे माणसं आहेत असं म्हणता येत नाही बरं. कुणी कसं असतं तर कुणी कसं असतं. दिसतो माणसासारखा पण आचरण सापासारखं असतं. दिसतो माणसासारखा पण आचरण मात्र फुल गुलाबाच्या फुलासारखं असतं. दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. सकामता काहीच नाही, निष्कामता आहे त्याच्यामध्ये. सकाळची वेळ होते त्यावेळेस ते फुलं गोड दिसतात. कमळ कळिकात झाले पणे हृदयची मकरंदा ते राखुनी दे राया रंका पारणे अमुदाचे. तैसे नि माते विश्वी कथित कथिते नि तोषे कथू विसरत. आपल्याकडे असलेली शुद्ध ज्ञानाची देण देण्यासाठी जे नित्य तत्पर आहेत ते कमळाच्या फुलाची उपमा देतात. असे निष्कलंक भाद्र श्री ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्त. चार भावंडाचा जन्म आहे. वारकरी संप्रदायाने संत शब्द उच्चारताना आरंभ चारी चारी या भावंडाचा आहे. पुन्हा इतर हे सर्व जनांचं आहे. सज्जन हो, आजचं कीर्तन वेगळं असतं. या कीर्तनामध्ये खूप काही अडथळे असतात. खूप काही बोलायचं असतं आणि थोडका आशीर्वाद द्यायचा असतो. पण कीर्तनकाराच्या अंगी हे सामर्थ्य असावं लागतं. बाळ हो, या परिसरात बऱ्याच वर्षापूर्वी बरेचसे कीर्तन व्हायचे. समोरच ते कासारगाव, ते कित्येक 8-8 दिवस मुक्काम व्हायचे. याही गावात कित्येक वेळेस येणं झालं. पण आज येण्याची काय संधी असावी, काय वेळ, कोणते काय मनोगत असावं, काही काय मार्ग नाही. एकाएकी आमंत्रण येतं, हो म्हणण्याची वेळ येते आणि येणंही वेळेवर येतं. सज्जन भाविक मायबाप गुणीजनांची उपस्थिती होते आणि पुढे कीर्तन रूपी यात्रेचा प्रवास सुरू होतो. हे काय आहे बाळ हो, ही ईश्वराची इच्छा असते. ज्यांचं वर्षश्राद्ध असतं त्यांचं पुण्य मानावं लागतं. साधी गोष्ट नसते ही. प्रयत्नाने होत नसतं, पूर्वीच्या पुण्याने आणि ईश्वराच्या इच्छेने होत असतं. त्याचं नाव परमार्थाचं तेज असतं. विठ्ठला गोष्टी सुरू होतात त्या अद्वैत शुद्ध ज्ञानाच्या गोष्टी सुरू होतात. निष्कलंक नरांचे जन्म, पंचमहाभूतांची भूक, सर्वांची तृप्ती. ज्याला भूक लागलेली असते ना, त्यानं जेवायला बसला आणि खाऊ वाटेल असंच अन्न भेटलं तर त्याचं पोट भरतं. सर्वांची तृप्ती. या सर्वांच्या तृप्तीमध्ये जिवंत असलेल्याची तृप्ती आहे आणि मेलेल्यालाही तृप्ती मिळते. फक्त ध्यान द्या, कोण मरतं आणि कोण जिवंत असतं. शुद्ध ज्ञानाचे भजनशील कधीच मरत नसतात. त्यांचा देह गुप्त होत असतो. जुने कपडे टाकून दिले त्यांना रडायचं आणि पडायचं काय काम आहे. जुने झाले, टाकून दिले. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन भिडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारजे चैतन्य नाथे. नवे वस्त्र स्वीकारले, नवीन ठिकाणी जन्म घेतला, हसायचं काय काम.
मेलं तरी रडायची गरज नाही, जन्मलं तरी हसायची गरज नाही. होत राहतंय, ज्याच्या त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं तसं ते घडतंय आणि तसं तसं त्याला बघायचं असते. ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. अनादि कालाच्या विहित कर्मानुसार तो तिथे जन्माला आलेला असतो. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोसकरीची वाया जीवन पंढरी राया. पाचार भाऊ असतात, एखादा भीक मागतो तर एखादा श्रीमंत असतो, तर एखाद्याला रोग असतो, तर एखादा मानाचा असतो. ज्याच्या त्याच्या कपाळावरचे अक्षर आहेत. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम मेलेल्या जीवाला 12 महिन्यात भयंकर भूक लागलेली असते आणि तिथीनुसार पूर्ण 12 महिने भरले की तो मेलेला जीव राहत्या घराच्या दारात येऊन थांबत असतो. त्याला अनेक पुराणांची अनेक प्रमाण आहेत. मग तो आपला बाप असेल, भाऊ असेल, माया असेल, कोणी असतील घरातले, मरण तर कुणालाही येतच की हो. आज तुमचा आमचा हा डाव चालू आहे, हा खेळ चालू आहे, ही मजा चालू आहे, पण उद्या मरण कोणत्या वेळेस कोणाला येणार आहे ती अतिशय अतिशय नाजूक गोष्ट आहे. कारण घटनाच अशी आहे, क्षणभंगुर नाही भरवा, क्षणभंगुर नाही भरवा. घटनाच अशी आहे, कुणाचीही भीड नाही, कुणाचीही मर्यादा नाही. वेळ संपली रे संपली, चला. क्षणभंगूर नाही भरवसा, म्हणून निवांत झोपी काढू नका. केवळ खाणं पिणं हेच आमचं वैभव आहे असं मानून बसू नका. माणूस क्रांतीशील जीवन जगणारा बहादर पिंड आहे. रानातले पशुपक्षी, अभयारण्यात राहणारे वाघ सिंह हे जीवन जगतील, पण मानवासारखी क्रांती त्यांना करता येत नाही. मानव क्रांतीशील आहे, पुढे वारसा ठेवतो, मागीलांचा उद्धार करतो. चलता चलता अनेक पुण्यकर्म करून ठेवलेलं असतं आणि ते पुढच्या लेकराबाळांना उपभोगाला येत असतं. याला काय म्हणतात? ग्रस्त आश्रम. ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी आश्रम, चारही आश्रमांचं कौतुक करावंच लागतं आणि आहेच. असं कोणच मानू नये की ब्रह्मचारी आश्रमच पूज्य असतो, तसं नसतं ते. ब्रह्मचारी असला तर दुपार झाल्यानंतर ग्रस्ती माणसाच्या घराकडे बघून तोंड पसरतो. काय करायचं?
भूक लागते त्यावेळेस जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नाशी तोंड पसरी पाशी. भूक लागते त्यावेळेस जिथं भाकरी होतात तिकडे माणूस आपोआप बघते आहे का नाही. भूक लागली या भोजनाची आळी पांघरून काळी सीताची. थंडी वाजते कपडे कुठे ठेवले तिकडं जाते. भूक लागते भाकरी कुठे आहे तिकडं जाते. ही स्वभाव आहे ती माणसाची. सज्जन हो, पुढे वारसा ठेवतो. ब्रह्मचारी माणसाचा वारसा असतो पण ते वारसा थोडासा वेगळा असतो. अज्ञांकित लोकांचा वारसा म्हणजे ब्रह्मचर्याचा वारसा. केला तर अभ्यास असतो, केली तर तपश्चर्या असते, नाहीतर सोंगडोंग असतात. कोणत्याही आश्रमात राहता येत असेल तर निक्क राहा, नाहीतर सरळ मरून जा. विठ्ठला शेती सांभाळायची, निक्की सांभाळा. तणाची काडी न येईल अशी जबाबदारी आहे. नाहीतर म्हणे शेत आहे इतकं मोठं आहे बरंच आहे. काय आहे म्हणले काही नाही म्हणले. हिवरो वापलेत, बावळी वापल्यात, कुंदाडो वापले. अरे तू त्या शेताचा वैरी आहेस, देऊन टाक कुणाला, नाहीतर इकून टाक. कोणतंही करता येत असेल तर निक्क कर जा. परमार्थ असो, राजकारण असो, ग्रस्त आश्रम असो. पण ग्रस्त आश्रमाचं कौतुक थोडक्यात सांगायचं आणि पुढे चालायचं. वेळ कमीच असतो. आणि अभंग ज्ञानदेवाचा असल्यामुळं अभंग ज्ञानदेवाचा म्हटल्यानंतर अनेक जण भेटणं वेगळं असतं. पण सख्खी माय भेटल्यानंतर आवडीचा बाळ काय लाडानं बोलल, किती वेळ माईच्या जवळ थांबल, माईला काय काय गोष्टी करील. तसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव परमपुरुषही आहेत. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची परी तळवटू घे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा नालो बाबा चैतन्याचा जिव्हाळा नालो बाबा चैतन्याचा जिव्हाळा नालो बाबा कैवल्याचा पुतळा कैवल्या प्रगटला भूतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा केवढा मोठा अधिकार. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. किती गोड कडवे आहेत त्या अभंगात. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची पिका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठ्ठलाचा पांडुरंगरायाचा सख्खा प्राण श्री ज्ञानदेव आहेत. आणि अभंग त्यांचा आहे. अभंग ज्ञानदेवांचा आहे नाही.
ज्ञानदेवाचं प्रत्यक्ष रूप म्हणजे हा हरिपाठ शास्त्र आहे. हरिपाठाला पुस्तक म्हणी जाऊ नका बरं, हरिपाठाला ग्रंथही म्हणी जाऊ नका, ग्रंथ कमी आहे, शास्त्र हे परिपूर्ण आहे. शास्त्राची आज्ञा कुणीही मानावीच लागेल. शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्य ही तृण मानावे, जे न म्हणवी घेववे ते विषही विरुद्ध. शास्त्र सांगताय विष घ्या, दुसऱ्याला सल्ला विचारायची नाही. शास्त्र सांगताय राज्य सोडा, बोलायचं नाही. शास्त्र एक मर्यादा आहे. हरिपाठ एक शास्त्र आहे. हरिपाठाचा एक ना एक चिंतनाचा भाग, हरिपाठाचं एक ना एक अक्षर, काना मात्रा रस्व दीर्घ वेलांटी उकार, हे प्रत्यक्ष चारही भावंडाचं दर्शन आहे. म्हणून हरिपाठ म्हणताना बरीच माणसं कलाकार दूर बसतात आणि ज्याचा स्वर लागत नाही, ज्याला काही कळत नाही, त्याला म्हणतात म्हणून घे कसं तरी म्हणून घे. तेवढी अवहेलना घरी जाऊ नये. पाया पडून सांगतो, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कदम माऊली म्हणून एक खूप मोठा पुरुष, त्यांच्याकडे दोनच गोष्टी असायच्या. ते हरिपाठ कधी चुकले नाही, प्राण जातानाही हरिपाठ म्हणत गेला, आणि काकडा आरती पहाट. ज्याला पहाटची काकडा आरती आणि हरिपाठ दोन गोष्टी चुकू देत नाही आणि चुकत नाही, आणि या दोन गोष्टी ज्याला सोडत नाहीत त्याला प्रत्यक्ष देवच मानायचं. विठ्ठला खूप काही केलं, पण सगळ्यांचं सार हरिपाठामध्ये आणलं. थोडक्यात त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होये देहनाता, पवित्राची होये देहनाता, पवित्राची होये देहनाता, पवित्राची होये. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय
मोठं तप होतं. एवढंच नाही, तपाचे सामर्थ्य तपिला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एकटा वैकुंठात थांबत नाही हो, मात्र पित्र भ्राता सगोत्र पार चतुर्भुज नर होऊन गेले. आईला, बापाला, भाऊबंदाला, जेवढे काही आपले मौवंशाचे सखे स्वजन गोत्र आहेत या सगळ्यांना घेऊन तो वैकुंठात जातो. आणि कित्येक कल्प त्याला वैकुंठामध्ये थांबता येतं. एवढं सामर्थ्य हरिपाठाच्या भजनात आहे. आणि त्या हरिपाठाचा अभंग आज कीर्तनाला घ्यावा. एक तर माईशी बोलायचंय, ज्यांच्या दारापरवरात कीर्तन करायचंय, नियम असा आहे आपण जिथं आलो त्याच्याबद्दल मुळीच उदासीनता नको आहे. जे गावी केला वास तेथे नसावे उदास. भरभरून अंतकरणाने बोलावं लागतं. कारण नियम आहे हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. कीर्तनकार माणसाला पाया पडून सांगतो, तुम्ही सगळे भोसृत कळते माणसं आहेत. कीर्तनकार माणसाला स्वतः जग झाला तर कीर्तन करायचा अधिकार आहे. नाहीतर थोडक्या माणसापुरतंच मी आहे, थोडके गावच माझे आहे, ती तिकडची माणसं माझी नाही, इतकी जर धुंद कल्पना मनात असेल तर कीर्तन करूच नका, ते पाप होत असतं. अवघड गोष्ट आहे. भेद पडला की पापाचे डोंगर उभे ठरले. सज्जन हो, मला हे सांगायचंय, माईची गोष्ट आहे करायचं म्हणजे कीर्तन करायचं. पुण्यवान माणूस आहे गोरोबा व्यंकोबा शिंदे. पहिलं वर्ष श्राद्ध आहे आणि कीर्तन माझं आहे. अशी एक विनोदाची बाजू आहे म्हणण्यापेक्षा खरी आहे. ग्रस्ती माणसाला कमीत कमी 5 तरी लेकरं असावी, तो भाग्याचा असतो. आणि जास्तीत जास्त मग 9च्या पुढं असावे. हे खरे नियम हे आहेत. आता एक बाळ झालं, दुसरं झालं, ते काय बोलतात ते कीर्तनात बोलण्यासारखं नाही. त्या पापाच्या डोंगराच्या गोष्टी आहेत, ते कीर्तनकारांनी उच्चारू नये. बरा दिसतो आकडा. तुकाराम, पांडुरंग, मुकुंद हे मुलं आहेत, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सगुणा, नंदा या लेकी दिसतात. नाते गोते असतील, भाऊबंद आले असतील, बहिणी आले असतील, बरोबरच्या भावकी असेल, गावकी असेल, आणि कुणी सगळे सोयरे आमंत्रित मंडळी आली असेल. बाळ हो, तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे. पण एक सांगायचंय, इथं या कीर्तनाला आल्यानंतर सावध व्हावं लागतं. नाही तर कीर्तन ऐकायचं म्हणजे करमणूक म्हणून ऐकायचं नसतं. कीर्तनात आल्यानंतर सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. भजन करावं लागतं, देव कैवार घेईल असं आचरण ठेवावं लागतं. त्याच्या 3 गोष्टी आहेत. सत्यम वद धर्मंचर मात्र देव भव पित्र देव भर. माणसाच्या जातीनं खरं बोलावं, माणसानं धर्मानं चालावं आणि मायबापाला देव म्हणून सेवा करावी. या 3 गोष्टी केल्या की सगळं पदरात पडतं. मग कुठल्या यात्रेला जाण्याची गरज नाही, कुठल्या नदीला जाऊन आंघोळ करायची गरज नाही. कारण मायबापच सकल तीर्थांची धुरे जी का माता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोन किजे. इतकंच. आणि अशा अवस्थेमध्ये या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करत असताना आपल्याला जन्म देणारे मायबाप वेगळे आहेत, पण जन्म दिल्यानंतर हात फिरवून लाडाचं करून त्याला शुद्ध ज्ञानदृष्टी देणारा मायबाप म्हणजे श्री ज्ञानदेव आहेत. साधकाचा माय बाप, माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. मनुष्यने हरे ताप, मनुष्यने हरे ताप, मनुष्यने हरे
ताप दर्शने हरे ताप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा सर्वाभूती सुखरूप. कोणताही भूतनाम प्राणी, कोणताही प्राणी असो, सरळ म्हणावंच लागेल, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पायी वंदितसे. कशामुळे एवढी व्यापकता, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर जगात 42,000 जाती आहेत. माणसाच्या वंशात बरं का किती जाती आहेत? 42,000 जाती आहेत जगात माणसात. कोणतीही जात माझी नाही, मी कोणत्या जातीचा नाही, मी सर्वांचा आहे. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. ही अद्वैत स्थितीची पवित्र रग श्री ज्ञानदेवांचं तेज. म्हणून ज्ञानदेव सर्वांची माय बाप बहु भाऊ बहीण सर्व गोत. अभंग हरिपाठाचा
म्हणजे शुद्ध ज्ञानदेवाचं प्रत्यक्ष दर्शन ज्यात आहे तो हरिपाठ. विठ्ठल आपल्याकडं ज्ञानदेवाप्रमाणे वृत्तीदेवी ज्ञान हे झालं की पुढचे 3 अभंग. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवी. नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तू. खरं तर हे अभंग म्हणायला पाहिजे पण वारकरी म्हणत नाही, जेवणाची गडबड झालेली असते. जाऊ द्या तसं नाही, ते पाठ पाहिजे. हा जर पाठ नित्य केला इंद्रायणीच्या काठावरच आहो. आजचं हे कीर्तन मळवटी गावात या सज्जन पुण्यवानांच्या घराच्या दारात नाही, हे कीर्तन आळंदीत आहे, इंद्रायणीच्या काठावर आहे. ही इंद्रायणी पुण्यसरेली माता वाहत आहे. अनेकांचे फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. इंद्रायणी गंगा मातेचे हे भजन रूपी पाणी वाहत आहे. पापतापाचं दुरित दूर करत करत हे पाणी वाहत आहे. अशा पवित्र अवस्थेतून हे कीर्तन आहे. स्थल महात्म्य हे ध्यानात घ्यावंच लागतं. आपण कुठं जरी असलो तरी मोठ्यांच्या दारात आहोत ही कल्पना जरी केली तरी तिथलं दर्शन घडत असतं. म्हणजे आळंदीत ज्ञानदेवाच्या समाधीचं दर्शन म्हणजे आजचं हे कीर्तन. विठ्ठला मनोवृत्ती तिथपर्यंत जावी लागते. मनोवृत्ती तिथपर्यंत जावी लागते. आळंदी म्हणजे काय? आळंदी म्हणजे सर्व देवदेवतांना आकर्षित करून यावं लागलं असं पुण्यकर्म करणारे पुण्यवान जन्मले म्हणून 3 देव धरतीवर आले म्हणून आळंदी. अगोदर ते अलकावती नाव होतं, नंदन नाव होतं, असे नाव होते आळंदीचे वेगळे. पण आता आळंदी म्हणायचं कारण अलंकावती आहे असे हे नाव आहे. आणि या आळंदी क्षेत्रामध्ये हरिपाठाची सुरुवात करत असताना भजनातून होत असते. हरिपाठ कुणाही म्हणावा, स्त्री पुरुष नपुसक, कळता न कळता कुणाही म्हणावा. आपल्या खेड्यापाड्यातून थोडं वातावरण चुकीचं असतं. शहरी विभागामध्ये भयंकर मोठं काही वेगळं कौतुक आहे. बऱ्याच मायमाऊल्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ, ज्ञानेश्वरी पूर्णच मुखोद्गत. काय आश्चर्य आहे बघ. त्या अशा बसल्या तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणत असतात. 9035 ओव्या बऱ्याच मायमाऊल्यांना मुखोद्गत आहेत. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं. असं काही पुण्यवान माईंचं कौतुक दिसलं, पाहितलं आणि त्या बिचाऱ्या आहेत आम्हाला आशीर्वाद द्यायला. तुकोबारायांचा गाथाच मुखोद्गत. काय कमाल आहे. कुणाला 5ही हरिपाठ मुखोद्गत आहेत. पंचरत्न हरिपाठ हेच माईचं रत्न आहे. पंचरत्नांचं मुखोद्गत तेज हे माईचं तेज आहे. आमच्या हिंदुस्थानाची माय, हिंदुस्थानवासियांची जन्मदाती माय. सर्व धर्म शास्त्र ग्रंथाचं अध्ययन करावं आणि तिनं सत्य सांभाळावं ही आम्हा सर्व रत्नांची माय, रत्न माय आहे. विठ्ठल ग्रस्त आश्रमामध्ये पुरुषापेक्षा घरच्या माईने हरिपाठ जास्त पाठ करत जा. तुळशीला पाणी घालताना म्हणावा, भाकरी करताना हरिपाठ म्हणीत भाकरी कराव्या. विनोद नाही. आम्ही कीर्तनात अजिबात विनोद बोलत नाही. हरिपाठ म्हणत जर भाकरी केल्या तर ते ध्यान, ते चिंतन, ते उच्चार त्या भाकरीत प्रवेश करतात आणि तो खाणाराही चांगला चालतो. विठ्ठला हरिपाठाच्या अभंगानं उद्धार होत असतो. उद्धार होत असतो. कुणाचा होतो? ज्याला कोणीच नाही, कुठंच नाही, ज्याला कोणी जवळ घेत नाही, ज्याला कोणीही माझं म्हणत नाही, त्यानं जर हरिपाठाचं चिंतन केलं तर ज्ञानदेव सर्वांची माय आहेत, सर्वांचे बाप आहेत आणि ते देवाचे देवही आहेत. एवढं मोठं कौतुक आहे. आणि कलीचा सुरुवात झाला, कलीचा पगडा सुरू झाला त्यावेळेस ब्रह्मदेवानं कलीला धरतीवर पाठवलं. थोडक्यात ऐका आता. कली पृथ्वीवर आला. काळाभोर, एकदम काळाभोर, अतिशय उंच धिप्पाड, कसे तरी दात तोंडाच्या बाहेर असलेले,
आपले नाक खाली आहे, त्याचं नाक वर आहे. कधी कधी दिसला तर बघा ते त्याचं नाक असं वर आहे. विद्रूप डोळे त्याची भलतेच विद्रूप, कशी तरी लाल बंबा. आपले हात असे आहेत, त्याचे हात असे उलटे आहेत. हे आपलं आहे ना, हे असं, हे खालून आहे, त्याचं असं उलट आहे. आपले पाय असे आहेत, त्याचे पाय असे उलटे आहेत, हे खालचं वर. विद्रूपच आहे ते. कली पृथ्वीवर आला आणि कसाही नाचू लागला. ब्रह्मदेव थोडं धिटाईनं समोर गेले, म्हणले कली थांब. थांब का हो ब्रह्मदेवा, का थांबवला? कलीचं बोल नाही बरं का ब्रह्मदेवा का थांबवलं? ब्रह्मदेव म्हणतात, अरे तुला मी पृथ्वीवर पाठवलंय आणि असा कसा नाचालास? कलीचं उत्तर आहे बाळ तिथं. कलीचं उत्तर फार मोठं गोड आहे. तो कली म्हणतोय, ब्रह्मदेव आता राज्य माझं आहे, दीर्घकाळ राज्य माझं आहे, आणि कलियुगात आता जे जन्माला येतील त्या प्रत्येक माणसाला मी असंच नाचविणार आहे, म्हणून मी तुमच्या समोर थोडंसं नृत्य करून दाखवतोय. ब्रह्मदेवाने विनंती केली, म्हणले तसं करू नकोस. हे बघ कली, तुला सांगतो, जिथं भजन कीर्तन होईल, जिथं धर्मसंकीर्तन होईल, जिथं सत्य असेल त्याच्या घरात तू जाऊ नकोस. तू जाऊ नकोस, तुला हक्क नाही तिथं जायला. कलीनं ते मान्य केलं. म्हणून जे माणसं खरं बोलतात त्याच्या घरी कली नसतो. जे माणसं दररोज काहीतरी भाकर पाणी अन्नदान करतात, जे घडल ते दान करतात, त्याच्या घरी कली नसतो. जे माणसं ईश्वराला विसरत नाही त्याच्या घरी कली नसतो. ते स्वसामर्थ्यानं ईश्वर चिंतन करतात आणि भयंकर पुण्य कमवत असतात. बाळो हो, एकच शब्द ध्यानात ठेवा, पुण्य कमवण्याची वेळ म्हणजे कलियुगाचा पवित्र काळ. विठ्ठल कलियुगासारखा चांगला वेळही नाही आणि कलियुगासारखा वाईट वेळही नाही. कसं काय? कली पापाची मूर्ती आहे. कली पापाची ही मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती. काळा भोर आहे, कसाही नृत्य करतोय. चांगल्याला तर तो जास्त नाचवणार आहे. चांगला म्हणजे श्रीमंत माणूस, त्याला जास्त नाचवणार आहे. दिसण्यात चांगला असतो त्याला कली जास्त नाचवणार आहे. परमार्थाकडे निघाला त्याला कली नाचवणार आहे. गर्भ श्रीमंताचे घराने उद्ध्वस्त करणार आहे तो कली. कलीचा पगडा अलौकिक आहे. थांबतो इथं, जास्त सांगणं होत नसतं ते. त्या कलीच्या पगड्याला दूर करण्यासाठी एकतर आपण जन्माला आलोत, आपण ज्या मायबापाचे आहोत त्या मायबापाचंही आपल्याला चांगलं करता आलं पाहिजे. आणि मायबापाचं चांगलं करून चालत नाही. आपण ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्याचे आपले सगळे पूर्वजही उद्धरून गेले पाहिजे. म्हणून आजचं जे कीर्तन आहे अभंगाचं, ते हे अभंग पहिल्या चरणात सांगतोय. म्हणायचं नाही आताचं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोनही पक्ष पाही उद्धरती. हे मायबापाचं उद्धार करण्याचं कारण आहे. आणि सगळ्या कुळाचा उद्धार करायचा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपले सगळे पूर्वज उद्धरून गेले पाहिजेत आणि मायबापाचंही नीट झालं पाहिजे. आणि सोपं साधन असलं पाहिजे. ते सोपं साधन कुणालाही करता आलं पाहिजे. कोणत्याही वेळात त्याला बंधन नसलं पाहिजे. आंघोळ केली काय, नाही केली काय, कुणाची अंत्ययात्रा करून आला काय, घरात कुणी जन्मलं काय आणि घरात कुणी मेलं काय, कुठलंच काही बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हे पहिलं चरण आहे अभंगाचं. आणि शेवटचं चरण आहे ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणजे सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि पूर्वजांना वैकुंठ प्राप्ती करून द्यावी, कारण आपण त्या घराण्याचे सुपुत्र आहोत. जबाबदारी कुणावर असते? थकलेत भंगलेत आता म्हातारे झाले त्यांना सोडा. ज्याचं वय 60-65 वर्षाच्या पुढे गेलं, ध्यान देऊ नये का, ज्याचं वय 60-65 वर्षाच्या पुढं गेलं त्याच्यावर कोणती जबाबदारी चालत नाही. मग जबाबदारी असते कुणावर? भरगच्च तारुण्य, रूपसौंदर्य आणि शुद्ध अभ्यास. मग शाळेचा अभ्यास असो, राजकारणाचा अभ्यास असो, धर्माचा अभ्यास असो, शुद्ध अभ्यास
रूप सौंदर्य आणि भरगच्च तारुण्य ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर मोठा अधिकार असतो. त्यांनी आपल्या पूर्वजांचं आपल्या मायबापाचं चांगलं केलं पाहिजे. पोचलेल्या कुत्र्यापासून ते वैकुंठात गेलेल्या आई वडिलांच्या आई वडिलापर्यंत, आईचे वडील तरी आपलेच वडील, आपले वडील तरी आपलेच वडील. आणि ग्रस्त आश्रमामध्ये एक भूत सांगितलंय रामायणामध्ये, सासू सासरे हे देखील सख्खे मायबाप मानावे लागतात बरं का. सुग्रीवाला सांगितलेलं आहे. खूप मोठं ते चिंतन आहे की सिंधाकांडात येते, ते सांगत नाही मी जास्त, पण कुणालाच दूर मानायचं नाही. खरं कीर्तन काय रे, आणि खरा परमार्थ काय, आणि खरी जगाची जवळीक काय. सगळ्यांना आपलं माना, दूरचं कोणी मानू नका. दूरचं मानायचं नाही, आपलं मानायचं आणि सर्वावर सारखं प्रेम करायचं. आणि सख्खे मानायचे. खरा परमार्थ आहे विठ्ठला. कोणी जरी असला तरी जगातला माझा आहे, मी त्याचा आहे. तू का म्हणे, एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. आपल्या देहाचे कोणतेही अवयव आपलेच आहेत ना. म्हणले हात तोडले तर जमते, बघ बर तोडून जमते का. कान कापून टाकले तर जमते, बघ बर जमते का. नाही महाराज, सगळे अवयव एका देहाचे आहेत आणि ते आपल्या देहाचे आहेत आणि आपले अवयव आहेत. तसं जगातला कोणताही जीव माझा आहे आणि मी त्याचा आहे. जगेशी जगाबरोबर अनंत कालाची जुनाट सोयरीक, जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे ठाव चळणे चुकविला. आता या जीवाची यासाठी न सोडी पडली या मिठी, म्हणे शिनरो जग जेठी नलवी दिठी दुसऱ्याची. असं ऐक्य झालं पाहिजे. हे ऐक्य आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवानी केलं. ज्ञानेश्वरी झाली, अमृत अनुभव सगळं सगळं केलं. पण हरिपाठ करायचं कारण काय. बाळ गोपाळ आहेत, माझी तहानुले आहेत. भाषा आहे का, माझी तहानुले आहेत, माझी नेमते आहेत, माझ्या मांडीवरचे आहेत, माझी वात्सल्याने डबडबलेले काही जीव आहेत. त्या बाळगोपाळांना मी न खाता येईल असा घास चारणार नाही. मी माय आहे, मी असा घास चारीन. बाळ जे जेवी जे ते घास विसा ठाई की जे. बाळ लेकरू जेवतंय तर त्या लेकराची माय त्याला एका एका दाण्या एवढा घास करते. साळीच्या तांदळा एवढा घास करून त्या लेकराला जीव घालते, कारण ती माय आणि जेवणारे लेकरू आहे. तसं आसमानाची माय श्री ज्ञानदेव आहे आणि जेवणारे आपण बाळ आहोत. मग आपल्याला कसा घास घातलाय, हरिपाठाचं रूपक केलंय, रूपक हरिपाठाचं आहे, पण कसा घास घातलाय आपल्या तोंडात ते अभंगाच्या पहिल्या चरणात. काळविल नावा उच्चारिता नाही, काळविल नावा उच्चारिता नाही, उच्चारिता नाही, काळविल नावा उच्चारिता नाही. हरिमुखे हरिमुखे
उच्चारितानाचे दोन्ही पक्षपाते मोठगाते दोन्ही पक्षपाते मोठगाते काळ वेळना उच्चारिताना काळ वेळना उच्चारिताना दोन्ही पक्षपाते घास भरवायचा लेकराच्या तोंडात. लेकराला तान्ह्या बाळाला जेवण तर द्यायचंच आहे, पण त्याला खाता येईल आणि खाल्लेलं पचून जाईल असं जीव घालावं ते माईची अक्कल असते. दुसऱ्यांना ही हातोटी जमत नाही. नाहीतर उभं काहीतरी भलतंच आवड सांगायचं, सोंग ढोंग करायचे. पाहे पा लोहाचे चणेचे बोचर या पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून समुद्र बाही तरणी आथिकेही. समुद्रातून तरुण जायचे म्हणजे महाराज तुम्ही जा की पोहत. आता महाराजाला जमते होते. लोखंडाचे हरभरे खायचे तर त्याच्या तर तोंडात दात नाही. एवढा त्रास देत जाऊ नये. जितके आपण ऐका शब्द, जितके आपण शहाणे होऊ, जितके आपण अभ्यासक होऊ, जितके आपण तपश्चर्याचे होऊ, तितकं लहान होऊन जगाच्या जवळ जाता यावं आणि जगाला कळलं असं सांगता यावं. त्याचं नाव कीर्तनकार, त्याचं नाव महात्मा, त्याचं नाव संत, त्याचं नाव ज्ञानदेव विठ्ठल. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव आगरू, ज्ञानदेव आगरू प्रत्यक्ष रूपे असे पै. ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरिता भाव. ज्ञान होईल जीवा सर्व याशी संदेह नाही. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. परिपुसशी जे आरती ते कळली मज. एक एक अनुभव कृपा पद पदांतरे केला सोपा. तरी त्यात माझ्या कृपा सकळली कोळली. काय सामर्थ्य आहे, काय तेज आहे. ज्ञानदेव प्रत्यक्ष ज्ञानच आहे ते. सज्जन हो, अशा मूर्तिमंत ज्ञानी नरपुरुषांनी सर्व आसमानातील जीवाची दखल घ्यावी. एकट्यानं खास जाऊ नये, एकट्यानं बसत जाऊ नये. सावलीला एकटाच बसलाय, सगळे उन्हात उभे आहेत. म्हणले तू सावलीला बसलाय, बोलव की त्यांना. म्हणला येऊ देत नाही, मला मरण तिकडं. नक्की ओळखावं, हे माणसाचं रूप आहे, पण हे कोणीतरी कुत्र मांजर आहे पिसळ. कुणाला जीव देत नाही, एकटंच बसले. घराची दारं बंद करून एकटंच खालंय, एकटाच खातोय. त्यानं काय खाल्लं पाठाय का ज्ञानेश्वरीत. इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके, ते पापी पातके शिविती जाण. खाऊ वाटत तसे पदार्थ तयार केलेत, कवड लावून एकटंच खाले. त्याचं नाव पापी माणूस. पाप खालाय, त्यानं अन्न खाल्लं नाही. विठ्ठल ज्ञानदेवाचा असा एक परमपुरुष आसमानामध्ये प्रत्यक्ष उभा आहे. असा एक परमपुरुष उभा आहे, जयाने घातली मुक्तीची गवादी. मेळवाली वाणी वैष्णवाची. मेळवली वाणी वैष्णवाची. मेळवली वाणी वैष्णवाची. मेळवली वाणी वैष्णवाची. घातली मुक्तीचे गवादी. मुक्तीचे गवादी. मुक्तीचे गवादी. मुक्तीचे गवादी. घातली मुक्तीची गवादी. मुक्तीची गवादी. घातली मुक्तीची गवादी.
मुक्तीची मिळवली मागे वैष्णवात मिळवली वैष्णवात जगते काय मोहि महाराज कधी जगते काय मोहि महाराज जयाने घातली मुक्तीची गवादी. उत्तरार्ध मोठं चिंतनाचं आहे. मिळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्रित केले, नाहीतर दुभंगले होते. आमचं तुमचं म्हणणारी माणसं त्याही वेळेस होते आणि अजूनही पगडा बसतच चाललाय समाजात. ही खेदाची बाब आहे. जणू काय विषयाची पेरणी सुरू आहे असं वातावरण सध्याही सुरू झालंय. नाही असं नाही, पण ते देवानं होऊ देऊ नये ते बरं नाही. मला वाटतं ही विषयाची पेरणी, परमार्थातले मतभेद आणि हे द्वेष जोपर्यंत दूर होत नाहीत, जोपर्यंत मिटून जात नाहीत, जोपर्यंत त्यांना मिटवणारा बहादर समोर उभा टाकत नाही, तोपर्यंत पाऊस पडणं कठीण आहे बघा. लक्ष देऊन कीर्तन आहे का? किती किती पाऊस आल्यासारखं वाटतंय, पण वाऱ्यावर जाणार आहे ते ठरलेलं आहे. भविष्य मेघ वारे पितील. आला आला पाऊस आला, पाऊस आला. चला चला. कुठं पेरणी झाली तर कुठं नाही झाली. होय, लागणारच की तुमचं. हनुमानजी किती वर्षाला भेटी झाल्या बरं का भगवान महाराज. बऱ्याच दिवसाला नाहीतर हनुमान आम्ही किती संघ फिरला. खडगावला कीर्तन वाजली आता आम्हाला 11 रुपये दिले. फक्त 11 रुपये दिले. शिवाजी कारशाचा आपला तुम्ही मी 33 रुपये दिले त्या माणसानं. अनुभव दिले त्या माणसानं. विचित्र आहे तो. पायी फिरायचं 10 रुपये. सप्त्याचा शेवट 10 रुपये दिले. विठ्ठल बाटली घ्या पाण्याची. तहानीच्या वेळेला ती घ्याई जमते. विठ्ठला खूप वेळ काळ गेला. ईश्वराची इच्छा आज भेट होत आहे. नाहीतर हनुमान आणि मी कुठेही उभेच असायचे. शिवाजी कारशेचा आमच्यावर उपकार खरे तर नरहरी महाराजांचे आहेत. माऊली तुम्हाला माहिती आहे का नरहरी महाराज? खुजीला माणूस. पानगाव परिसरात सगळीकडे बघितलं आपण. नरहरी महाराजांचे उपकार एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत की आज जे आम्ही चलतो बोलतो खातो पितो, जे आम्ही काही दाखवतो आणि तुमचं दारात येतो, ही सगळी कृपा महाराजांची आहे. विठ्ठला मोठ्यांचं कौतुक मोठ्यानेच करावं. सर्व जगाला एकत्रित केलं हे ज्ञानदेवांची क्रांती आहे. हा हिंदुस्थान आज स्वतंत्र देश म्हणून दिल्लीच्या संसदेमध्ये गाजत आहे. सगळे देशवासी देशाचा कारभार आज जे कारभार पाहत आहेत, पण ज्या बहादरांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि करत राहावंच लागेल. हे सत्यच आहे. विठ्ठल
एवढी मोठी क्रांती केली त्यावेळेस स्वतःच्या मायबापांना कुठे पाहता आलं नाही. विठ्ठलपंत माय रुक्मिणी माता भल्या रात्री रात्री जाऊन गंगेत जीव देतात आणि हे 4 बाळ झोपलेल्या झोपडीत सकाळी रडत उठतात. काय अवस्था अशी. खायला तरी काही होतं का. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाची सांभाळी सोपान मज लागी. काय अवस्था होत्या. भिक्षेचं कोरडान्न मागून खावं. परमार्थ पुढे वाढवला. इतका वाढवला. आज ज्ञानेश्वरी आहे, पारायण आहेत, हरिपाठाचं चिंतन आहे आणि त्यातलं हे कीर्तन आहे. थोडक्यातलं कीर्तन म्हणजे कलीच्या कालामध्ये सर्वांना कळेल असा घास खाऊ घालायचा आहे. आणि तो घास खाऊ घालताना ना रात्र ना दिवस ना सायंकाळ ना दुपारची वेळ. अंग धुवावं, गंगेचा काठ असावा, स्मशानभूमी नसावी, अजून काही असावं काही नसावं असं अजिबात नाही. गाय कुठेही उभा टाकली तर शेवटी गाय आहे. तुळशीचं झाड कुठेही वापलं तरी शेवटी तुळशीचं झाड आहे. कोरड्यावरी वाढली तुळशी, टाकावी ते कैसी ठाया गुणी. गायत्री सोमखे भक्षित असे मळ, मिळाल्या ओघळ गंगा ओघ. हे काहीच पवित्र नाही ना अपवित्र नाही. जगामध्ये काहीच शुद्ध नाही आणि काहीच अशुद्ध नाही. जगामध्ये आहे ते सर्वेश्वराचं स्वरूप आहे आणि ते सर्वेश्वराचं रूप म्हणजे कलियुगामध्ये देवाचं भजन हरिनामात आहे. आणि ते हरिनाम उच्चारताना कुठल्याच वेळ काळाची गरज नाही. म्हणजे एक शब्द ध्यानात ठेवा, खूप अभ्यासकाची गरज आहे. काळ वेळ म्हणायचं तरी कशाला. जो क्षण आहे तो देवाचं रूप आहे. जी वेळ आहे ती देवाचं रूप आहे. दुपारचे 12 वाजले तरी देवाचं रूप आहे. 1 वाजला तरी देवाचं रूप आहे. ऊन आलं तरी देवाचं रूप आहे. पाऊस आला तरी देवाचं रूप आहे. उन्हाळा आला तरी देवाचं रूप आहे. 12 वर्षे दुष्काळ पडला तरी देवाचं रूप आहे आणि 1 वर्ष दुष्काळ पडला तरी देवाचं रूप आहे. महापुराने नद्या भरून वाहू लागल्या तरी देवाचं रूप आहे. मग कुठली वेळ आणि कुठला काळ तुम्ही निवडणार. फक्त तोंड दिलंय, विहित कर्माची आज्ञा केलेली आहे. माणसाची जात आहे म्हणून माणसाच्या जातीनं एकच करावं. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. जाणून भक्ता भवलक्षणाचं घन प्रमाण दाखवितो. हे विठ्ठलाचं स्मरण करावं. विठ्ठलाचं स्मरण करताना एवढा फायदा होतो. 2ही पक्ष पाहिल धरती. इथं थोडं चिंतन येते. पक्ष म्हणजे बाजू. 2 बाजू म्हणल्यात. एक ज्ञानी एक अज्ञानी, एक गुरु एक शिष्य. हे सोडा. आजच्या कीर्तनापुरती बाजू थोडकी आहे. 2ही पक्ष म्हणजे लेकीची बाजू, लेकाची बाजू, मुलगा मुलगी. 2ही बाजू आहे. जेवढी जबाबदारी मुलावर आहे तेवढी जबाबदारी मुलीवर आहे. आई वडील मेले असं सांगितलं जातं आणि कर्मठ लोकांनी अशी वाट आणली. मुलानंच तिथं अग्नी द्यावा, मुखाग्नी मुलानंच द्यावा असं कर्मठ लोकांनी इथपर्यंत घेऊन आले. मुलीनं का न द्यावा सांगा. मुलीनं दिला तर जमत नाही का. देता येतो. कोण नाही म्हणते. मुलाला जेवढे अधिकार आहेत तेवढेच मुलीलाही अधिकार आहेत. पण फक्त मायबापाचे सेवेचे बरं का. नाहीतर जायदातीचे म्हणू नका, अवघड होईल. विठ्ठला मुलीचं एक काम असतं. पोटची लेक सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. लेक लग्न करून दान दिली. आपणची विवणी दुहिता की न म्हणे पिता. तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. बापानं लेक दान दिली. जावई मोठेपणानं स्वीकार करतो हरकत नाही. पण जसा स्वीकार केला त्यापेक्षा हजारो पटीनं चांगलं सांभाळावं हे जावयाचं मोठेपण आहे. नाही तर लग्नविधीच्या नंतर आपल्या धर्मपत्नीला ग्लानी येऊ देईपर्यंत तिची अवकळा करत असेल तर त्याच्या एवढा पापी कुणीच नाही. मग त्या घरी दैन्य दारिद्र्य नांदत, रोग भोग होतो आणि त्या घराने बुडून जातात. विठ्ठला 2 गोष्टी आहेत. पत्नीचा लाड अति नको आणि पत्नीची अवहेलना केसवर नको. धर्म म्हणून मानावं आणि अवहेलना नको. अपशब्द पत्नीला कधीच बोलायचं नाही. त्या घरी माणसं सुखाने असतात.
या गोष्टीशी आमचा काही संबंध नाही, पण शास्त्र आहे, ज्ञानदेवांचा अभंग आहे. ज्ञानदेवानी एवढ्या मोठ्या आसमानाला बोलताना कुठलाही तुझा भाव केला नाही आणि कुणालाही टाकून बोलले नाहीत. तुकोबराईच्या गाथ्यामध्ये बऱ्याच शिव्या दिसून येतात, पण ज्ञानदेवांच्याकडे पाहताना एरवी तरी मी मूर्ख इतकं झालंय, याच्या पुढं काहीच नाही. विठ्ठला बापानं लेकीचं कन्यादान केल्यानंतर बापाच्या घरी जशी वैभवात आहे त्यापेक्षा हजारो पटीनं सासू सासऱ्याच्या मालकाच्या आज्ञेत राहून लेकीनं नांदावं आणि नांदून बापाच्या घरचा कळस काढावा. कळालं का? लेकीनं बापाच्या घरचा कळस नांदून काढावा. म्हणून लेकीच्या पैशावर आपल्या गावातल्या कळस, देवाचे कळस, गावकऱ्याने जर मंदिर बांधलं तर त्याचा कळस घेताना लेकीचे पैसे आणतात. का? लेकीने नांदून कळस काढायचा आहे आणि लेकरांनी बापाच्या आज्ञेत राहून बापाला जीवनभर सख मानायचंय. नाहीतर कळतं झालं, लग्न झालं, पोरं सोरं झालं, मग बापाला घराच्या बाहेर घातलं. बापाला माईला घराच्या बाहेर घालणं म्हणजे दिवसा घरामध्ये अवदशेला आमंत्रण देणं. लेकीनं नांदून कळस आणि लेकानं आज्ञा पाळून कळस, म्हणून दोघांची जबाबदारी सारखी आहे. आणि सारखी असल्यामुळं दोनही पक्ष असं म्हटलेलं आहे. दोनही पक्ष लेकीनंही आणि लेकानंही आनंदानं सेवा करावी, आज्ञांकित राहावं. काहीच कमी पडत नसतं, पुढची प्रजा चांगली पोटाला येत असते. आणि असं केलं तर मग दोन्ही बाजूचा उद्धार होतो. आणि याला साधन आहे देवाचं चिंतन. आणि देवाचं चिंतन करताना नाम उच्चारिता नाही. देवाचा नाम उच्चार करताना कुठलं बंधन आहे तुम्हाला? तुकाराम महाराजांनी तर सरळ लिहिले, न धुवावे तोंड न करावी अंघोळी. अंघोळ करायची गरज नाही. नामाशी नाही स्नान बंधन, नामाशी नाही विधिविधान. आसनी भोजनी शयनी जान, नाम पावन श्री हरीचे. असलत कराजे असाल तिथं नामाचे चिंतन प्रगट पसारा. बंधनात असलं तरी आणि मुक्तावस्थेत असलं तरी काय फरक पडतो? मीराबाई राज्याच्या बंधनात आहे. राज्य आहे ते चित्तोडगडचे. विष पाठवतात. विष पेत पेत मीराबाईनं देवाचं भजन करावं. आणि विष पेत पेत भजन करत असताना देवाला दया यावी. देवानं म्हणावं, माझी मीरा माझं भजन करते तर ते विष मी पितो. विष का प्याला राजा भेजा, पिवत पिवत हस मीरा हसी रे. आणि हे बघा बाळो, मला एक शब्द सांगायचा आहे. बरेच माणसं आपल्यातलेच आता असं बोलाले, पूर्वी होतं रे, आता कुठं होत असते का? आता होत नाही असं नाही, फक्त आपली भावना कायम नाही. मीराबाईसाठी देवानं विष पेलं, मग आता भक्तासाठी देव धावत येत नाही, भक्ताचा कैवार घेत नाही, असं कसं होईल? आजही येतो. आजही भक्ताचे रक्षण करण्यासाठी देव उभा, मागे पुढे पुढे संकट, जैसा केला तैसा होय पावे सोय. असं हे ठरलेलंच आहे. हरीच्या दासा चिंता अघटित हे तो वार्ता.
देवाचा भक्त आहेस तुला चिंतेत पडायचं कारण नाही, फक्त आपली भावना कमी पडते. आपलेच माणसं सांगतात पहिलं होतं तसं आता कुठं राहिलंय, पहिली पृथ्वी पहिलीच आहे, सूर्य पहिलाच आहे, काय बिघडलंय, मायबाप म्हणून परंपरा पहिलीच आली की काही बदललंय का, ऊस पहिलाच आहे, गोडच आहे, ऊस काही पहिलं कडू होता का, अजून 5 वर्षाला ऊस कडू होणार आहे का, काहीच नाही, बदल होत नाही, गायी दूधच देत आल्यात. बदल सृष्टीत काहीच नाही, फक्त तुमच्या मनोवृत्तीत बदल आहे आणि मनोवृत्तीचा बदल कलीच्या संबंधाने आहे. विठ्ठला काहीच चिंतन करू नका, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, सगळ्यांना मोकळी काय, सगळ्यांना बोलवलेलं आहे, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नये चिंता कोणाशी, कोणाला चिंता नाही, कुणाला काही बंधन नाही, स्त्री असेल पुरुष असेल नपुसक असेल सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून दोनही बाजूचा उद्धार होतो. आता इथं लेक आलेत, लेकी आल्यात आणि वडीलही आलेत. पहिलं वर्ष श्राद्ध आहे, 1 वर्षभरानंतर भुकेजून वडील दारात आले. आता कीर्तन सुटलं की पहिला निबद्ध त्यांची फोटो असेल, घरात प्रतिमा असेल, अपवाद म्हणून सांगतो कुठं फोटोही नसतात काही घरी असतं, ते माणसं जुनी असतात, आमच्यासारख्याच्या लक्षात येत नाही. फोटो नसला तर मनोमन बापाचा चेहरा ध्यानात आणावा, पहिल्यांदा बापाला नैवेद्य ताटात दाखवावा आणि बापाला जे पदार्थ आवडत होते ते दाखवावे, ते काही का खाईनात दाखवावे, ते त्यांचं पोट भरतंय आणि नैवेद्य दाखवला की ते ऊर्ध्वगमन चालू होते. आणि कीर्तनकारानं जबाबदारी घेतली, आता कीर्तन मी तुमच्यासाठी केलंय आणि आता तुम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त होणार, तुम्ही चांगल्या ठिकाणी जाणार, तुमच्या लेकराबाळांना कमी पडणार नाही. हे तर बोलावंच लागतं, बोलावं लागतं आणि देवानं खरं करावं लागतं, कारण आपली वृत्ती सत्य आहे. विठ्ठला सर्वांचा उद्धार होतो, सर्वांचा उद्धार होतो. पिता ज्याचा सुचिरभूत, माता पतिव्रता निश्चित, बाप ब्रह्मचर्य अवस्थेत आहे, माय पतिव्रता अवस्थेत आहे. तिथले बाळक कसे जन्माला येतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती, 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 फळे रसाळ गोमती. प्रजा आहे, हे पवित्र माणसं आहेत, यांच्याकडून चुका होत नाहीत, म्हणून दोनही पक्षवाही उद्धरती. आणि शेवटी या सर्वांचा उद्धार होण्यासाठी कलियुगात 14 अक्षराचा मंत्र तयार ज्यांच्या नावानं झाला, त्या वैष्णवानी एक सोपा मंत्र दिलाय. सोपा म्हणजे फक्त 2 अक्षर आहेत आणि त्या 2 अक्षराचा उच्चार केल्यानंतर इतकं पुण्य भयंकर होत आहे आणि त्याचं मोजमाप कुणालाच होत नाही, असं हरिपाठाच्या ध्रुवपदात आहे. हरी मुख्य मना, हरी मुख्य मना, मुख्य मना, हरी मुख्य मना, हे मना हरी मुख्य मना, हरी मुख्य मना, हरी मुख्य मना, हरी मुख्य मना, हरी मुख्य मना.
अक्षरातून केवढी प्रचंड पुण्याई. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हचा उच्चार करताना त्याला काना नाही बरं का. हरिपाठ ज्ञानोबरायचं बघा, नाथांचा बघा, हरी हरी असा उच्चार आहे. हारी हाला काना देत नाही, तिथं अर्थ बदलत असतो. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र. कितीही मोठं पाप असू द्या, एका क्षणात ते पाप उद्ध्वस्त असतात. म्हणून हरी 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 हरिमुखे म्हणा. इथं हरिमुखे म्हणा, हरिमुखाने म्हणा ही आज्ञा आहे. हरिमुखे म्हणा हे आज्ञा आहे पूर्वार्धात. सगळ्या देशवासियांना, सगळ्या जगातील सर्व जीवजंतूंना ज्ञानोबरायांची आज्ञा आहे, हरिमुखे म्हणा. बाळा, तुला मुख आहे, मुख म्हणजे तोंड आहे, तर तोंडानं हरी म्हण की, काय बिघडलं? तुम्ही हरी म्हणा, तुम्ही हरी म्हणा. महादोषाची छेदना. ज्याच्या मुखामध्ये हरी उच्चार आहे तो शुद्ध आहे. हरी हे सगळ्या तीर्थांचं तीर्थ आहे. हरी हे सगळ्या गंगेची गंगा आहे. हरी हे सगळ्या ग्रंथाचा ग्रंथ आहे. हरी हे सगळ्या चिंतनाचं चिंतन आहे. हरी हे सगळ्या दानाचं दान आहे. म्हणून हरिमुखी म्हणा. आणि संतांच्या आज्ञेला मानावंच लागेल. तोंडानं काहीतरी बोलण्यापेक्षा हरी म्हणा. माणसं सकाळच्या वेळेला दाराच्या समोर बसतात, रस्त्यावर बसतात, जगातल्या गोष्टी करतात. ह्याच्या घरी भाकर नसते, ह्याच्या घरी पीठ नसतंय, ह्याच्या घरी भांडणं झालेली असते. आणि हे बसलेला रस्त्यातला माणूस म्हणतोय, आज पंतप्रधान कुठं जात असतील? कुठं का जाईना? तुझ्या घरी बक्की भाकर नाही पिठाला, भाकरीचं पीठ नाही, ह्याला मोदी साहेब कुठं का जाईना? आता त्यांचं सामर्थ्य ते करीत राहतील. दुसरा तितक्यात येतोय म्हणतो, हे फडणवीसचं काही ऐकलास का तू? आता हे जे आलाय ते ह्याला हकलून दिलेलं असते घरातून, आणि हे बसलेलं असते रस्त्यात, हे भाकर नाही म्हणून काय करावं म्हणून. असले निव्वळ नपुसकासारखे हे माणसं वाईट जीवन जगणारे. या माणसांनी गोष्टी व्यर्थ करू नयेत. देवाच्या नामाशिवाय इतर गोष्टी करू नयेत. सकाळी जर गाठ पडली तर आपल्या माणसाच्या जातीत एक असा नियम आहे. कोणता नियम आहे? सकाळी गाठ पडल्यानंतर पाहुणे असले तर राम 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 राम. चांगलं आहे ते, चांगलं आहे. पण भावकीची गाठ पडली आणि भांडणं झालेली असली, घ्या काल परवा दिवशी बांधासाठी, तर ते डोळे मोडणं, आलास का माझ्यासमोर, माझी वाट इथं का नास या बघा. हे माणसं आहेत. काहीच करू नका बाळ हो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वेळ थोडी आहे, वेळ थोडी आहे. प्रवास भयंकर आहे. वेळ थोडी आहे, प्रवास भयंकर आहे. हा, राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी सांगा वावग्या उपाधी लक्ष लावून राहा. आणि कशातच गुंतून पडू नका बरं का. पैसे माझे म्हणून बसू नका. हा, लेकर बाळ माझे म्हणून बसू नका. लवकर चालायचंय. झडझडवणी वहिला निघये भक्तीचे वाटे लाग. ज्या पावशी व्यंगणेचं धाम माझे. धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन माझं म्हणून बसू नका. मग काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. किती पुण्य होत आहे. पुण्याची गणना कोण करी.
शंकराला कळत नाही, ब्रह्मदेवाला कळत नाही, विष्णूलाही या हरिनामाचं पुण्य कळत नाही. म्हणून विष्णू ज्ञानदेव आहेत, विष्णू ज्ञानदेव आहेत, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि त्यांची आज्ञा आहे, महाविष्णूची आज्ञा आहे, पुण्याची गणना कोण करी. आणि या हरिनामाचं जे चिंतन आहे, हे हरीला असं वाटलं की आपण काहीतरी क्रांती करावी. म्हणून हरीनं पूर्ण अवतारी रामाचंही रूप धरलं आणि पूर्ण अवतारी कृष्णाचंही रूप धरलं, मोठं चरित्र केलं. आणि जगाच्या समोर अशी एक अवस्था करून ठेवली की रामाचं आणि कृष्णाचं नामोच्चार केला तर काय होतंय ते दुसऱ्या चरणी. रामकृष्ण नाम सर्व दोषार कृष्ण नाम सर्व दोषा हरण. मुळात हरी, मूळ हरी, हरी आरंभ आहे. ना रूप ना नाम ना वर्ण, निर्गुण निराकार हरी. तो हरी सगुण साकार होतो भक्तांच्यासाठी. अंश अंशांश वेश कला पूर्ण पूर्ण उत्तम. त्यापैकी इथं 2 नाव आले ते पूर्ण अवताराचे आहेत, राम आणि कृष्ण. ध्यान देऊ नये का? होत आले 2 तासात आपलं कीर्तन थांबतंय. राम आणि कृष्ण हे 2 नाव आलेत. काय तेज आहे! राम अयोध्येचा आहे आणि कृष्ण गोकुळातले आहेत. केवळ एवढासा अर्थ जमत नाही आणि असं होतही नाही. राम कोण आहे? आसमानाचा वास्तव शब्द आहे. आसमानाचा वास्तव सत्य भाग म्हणजे राम. रमयंती इति राम. सगळ्यात रमतो आणि सगळे ज्याच्यात रमतात आणि जे खरं असतं ते राम आहे. मग ते सीता म्हणून रडत होता, रावणाला मारलं, तो कोण आहे? तो रामच आहे, पण तो लीला विग्रही आहे. त्याने एक आकार धारण केलेला राम आहे. कमी जास्त नाही, पण आकारात आलेला राम
उपाधीत आलेला राम युद्ध खेळलं, वानरांच्या बरोबर दोस्ती पाडली, सीतामाईसाठी रडला, राजा दशरथाच्या आणि कैकेयीच्यासाठी वनात गेला. हा राम उपाधीत आलेला राम आहे. म्हणून कोणताही आकार स्वीकारला की उपाधी आलीच. महाराज कुणाचंच काही करत नाही, पण गावकरी महाराजाला नक्की म्हणतात. आमच्या गावात एक बल्ला आहे किती. आता गावचा महाराज जर गावाला बल्ला असला तर गावकरी किती शहाणे असतील का. महाराज काही करत नाही. एवढ्यानंच आहे. उपाधीत आलो आम्ही, भावबंदकीत आलो, जातीचं कोणतं तरी एक दुरीत वातावरण आग लागलं आणि कोणतं तरी नाव ठेवलं. भाऊभावकी आहे म्हणून ते आम्हाला काहीतरी नावं ठेवतात. आकारात आलं की उपाधी आलीच उपाधी. आकार रहित तो राम, निश्चल अवस्था ते श्रीकृष्ण. म्हणून रूपाच्या डोंगरातून स्वरूपात प्रवेश करताना जे अवस्था आहे ते रामकृष्ण आहे. आणि त्या रामकृष्ण नामाचा उच्चार स्वरूपातून व्हावा. रूपाच्या डोंगरातून भजन करून फायदा नाही. अवस्थेत येऊन भजन करावं. अवस्थेत येऊन भजन करावं. कसं. तुकाराम महाराजांचे निर्याण प्रसंगाचे अभंग आहेत. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देवायसा. गोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन. तीर्थ ब्राह्मकाशी अनिन आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. सांडवीन तपोनिदा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. अवस्थेत यावं आणि मग रामकृष्णाचा उच्चार करावा. सगळे दोष जातात. रामकृष्ण नाम सर्व दोषा हर. आणि जड जीवा तारणहारी. इथं उत्तरार्ध खूप अभ्यासाचा आहे बरं का. जीवाला जडत्व नसतं. जीव चेतन वस्तू आहे. चेतन वस्तू म्हणजे जीव चलता बोलता प्रत्यक्ष ब्रह्माचा पुतळा आहे. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीव आणि शिव वेगळे नाही. म्हणून कोणत्या जीवाचा मत्सर न घडावा ही सर्वेश्वरी कोणाही जीवाचा नको देव ईश्वरच. म्हणून कुणाचाच मत्सर करी जाऊ नये बरं का. आश्चर्य आहे. मत्सर करायचा नाही तर काही माणसं आपल्यातले, आपल्या देशातले, आपल्याच महाराष्ट्रातले आपलेच माणसं काही पशुपक्ष्यांना मारून खातात. त्यांची काय अवस्था मांडावी हो. मांस खाता होस करी जोडली ठेविला. म्हणून दुसऱ्याचं मांस खाऊ नका, माळा घाला. सुखानं जगा, खरं बोलाय शिका. रामकृष्ण हे अवस्था आहे. रामकृष्ण हे स्वरूप आहे. रामकृष्ण हे आपलं हृदय आहे. रामकृष्ण हे आपला आत्मा आहे. त्याच्या स्मरणात राहा. सगळे दोष जातात. दोषा झाली घेये मारी, पळते भरले दिशा न येती माघारी नाही उरी परताया. हा जेथ ऐसे माझी नाम घोषे.
नाही करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरिले यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कोणात दमावे तीर्थी म्हणते काय खावे दोषोपदाशी नाही विठोबा जडजीवा तारण म्हणण्याचं एक कारण आहे ज्ञानोबरायांचं जीवाला जडपणा नाही पण देह संबंधाने तो जड होत असतो वाटा फुलं वाटून घ्या आता आणि आरती झाल्यास श्री अनंता म्हणल्यास फुलं टाकायची असतात बरं का असं ध्यानात घ्यायचं वाटून घ्या तो. दमान वाटा जड जीवा तारण हरी एक जो राम आहे तोच कृष्ण आहे कृष्ण आहे तोच हरी आहे आणि ज्यानं जडत्व स्वीकारलं ते हे माझा घर माझं जायदाद माझी याला जडपणा म्हणायचं बरं का नाहीतर जड जीव लिहिले जीव जड असतो असा अर्थ लावीत कोणी बसला तर त्याचं सगळं चुकून जाईल जीव हे पांडुरंगाचं रूप आहे आणि आशयाचा उद्धार होण्यासाठी जे चिंतन केलं जातं रामकृष्णाचं नामस्मरण केलं जातं ते कोणत्या अवस्थेत उच्चारायचं असतं कसं आहे तर त्याचा उच्चार करणाऱ्याची जीव किती धन्य आहे ते तिसऱ्या चरणात मिळेल. हरिनाम सार जीवाया नामाची. हरिनाम सार जीवाया नामाची. हरिनाम सार जीवाया नामाची. हरिनाम सार जीवाया नामाची.
हरिनाम सार जिव्हाया नामाची. जो रामकृष्ण आहे तोच हरी आहे. पण हरिनामाचा उच्चार करणारा किती भाग्याचा असतो. म्हणून जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोण वाढ. जगात एखाद्याकडं किती जरी सोनं असलं, किती जरी मोठी जायदाद आणि किती जरी सत्ता असली तरी ते दैवाची उपमा त्याला देता येत नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. खरं दैव आणि खरी दैवाची उपमा देण्यासाठी फक्त परमार्थाची जागा आहे. तुमच्या हातात ठेवा. या महाराष्ट्राला माहिती आहे काही माणसं ऐकून असतील 2-2 हजार एकर जायदादी होत्या. किती माणसं होते. मोठमोठे श्रीमंत घराणे, कोणाला 2,500 एकर, कोणाला 3,000 एकर. गंगेपासून या वांजरा नदीपर्यंत प्रत्येक गावात 5, 25, 100, 50 एकर जायदादी. पण त्या माणसांच्या वाड्यात आता हिवरो आपलेत, आग्यामोहळं बसलेत. ते माणसं उठून गेलेत. कुठे गेले पत्ता नाही. वाड्याचे चिरे तसे. आणि एक सांगतो तुम्हाला, चिरेबंदी वाडा, कुणाला राग येऊ देऊ नका बरं का. जुन्या काळातले जे चिरेबंदी वाडे आहेत का नाही, मोठमोठे 2-2 एकरचे, 1-1 एकरचा, 4-4 एकरचे, त्याला पायऱ्या चिऱ्याचे आहे. चिरेबंदी वाड्याचे चिरे एक 50-51 वर्ष गपची बसत असतात. आणि त्या चिऱ्याला कोण सांगितलेलं असतं की त्या चिऱ्याच्या प्रत्येक चिऱ्याच्या कानात सांगितलेलं असते, प्रत्येक चिऱ्याच्या कानात सांगितलेलं असतं हे घर वाईट आहे, जागा सोडा. मग त्या भिंती घेतात, उलतात, उलटून पडतात आणि ते चिरे जिकडं होते तिकडे जातात. पण चिरेबंदी भिंतीचे वाडे राहिले नाहीत. आता कालाच्या ओघात ते बेपत्ता झाले. कुणाला रागीव देऊ नका, पण मोठमोठे गडीचे वाडे, देशमुख, देसाई, पाटील, पांडे, बाबा 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 असं बघितलं तर ते भेव वाटायचे इतके वाडे. ते देवेगावच्या शेजारी एक कोष्टगाव म्हणून आहे. कोणी असतील माणसं विचारून बघा. तिथे एक कोमटी माणूस तुळशीरामजी साहेब, त्याच्याकडे 4 माणसं होती पैसे मोजून घ्यायला मोजून द्यायला. नोकर 4 बहादर माणसं दिवेगाव मागे गावचे. आता ते वाडा वस पडलाय. मी गेलतो काल परवा, वस पडलाय. काही नाही तिथं, कुणाचंच काही राहत नाही. खरं दैव आणि खरी उपमा द्यायची असेल तर सत्ताधीशाला नाही. काही दिवस पंतप्रधानाचं कौतुक असतं, होतं कौतुक होतं. नेहरू सरकार, लालबहादूर शास्त्री आहे, काही दिवस चालतंय. ते पक्षाचे लोक आहेत, काही दिवस चालतंय, काही दिवस कोणाचंही चालतंय, काही दिवसात बाद होते, एकदम बेपत्ता होते. पण उपमा त्या दैवाची कोणवानी, असा अनंत काळाचा दैवशील आणि अनंत काळाची उपमा ज्याला पुण्यवान म्हणून देता येते असा माणूस एकच आहे, हरिनाम सार. सगळ्या साधनाचं सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्याचा उच्चार करणारी जिव्हा हे फार दैवाची आहे. दैवाची म्हणजे तो म्हणेल ते होत आहे. त्याच्या जिव्हेतून असं काही अमृत स्रवतं की सगळ्यांचे श्रम दूर होतात. म्हणून उपमा त्या दैवाची कोणवानी. आणि इतकं चिंतन केलं असताना आता ज्ञानोबराय म्हणतात, मी खूप चिंतन केलं, माझ्या चिंतनाला पूर्णता प्राप्त झाली आणि माझे सगळे पूर्वज उद्धरून वैकुंठात गेले. असं अभंगाच्या ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ.
Hare